त्याचबरोबर एक आणखी नवा तपशीलही समोर येतोय, तो आपण आता पाहणार आहोत। तो आहे राष्ट्रवादीच्या संदर्भातला। राष्ट्रवादीच्याकडून झिशान सिद्दीकी यांचं नाव विधान परिषदेसाठी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे। झिशान सिद्दीकी हे दिवंगत आमदार बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत। विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। ज्योत्स्ना गंगणे आमच्या सहकारी आपल्या सोबत आता जोडल्या गेलेल्या आहेत। ज्योत्स्ना, झिशान सिद्दीकीच का? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं विधान परिषदेसाठी एक जागा आहे आणि यासाठी झिशान सिद्दीकी या नावाची आहे ती पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून ते अनेक नेत्यांचा जो आहे तो सकारात्मक पाठिंबा मिळाल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। झिशान सिद्दीकी जे आहेत त्यांना निवडण्याचे किंवा त्यांना पाठिंबा देण्याची 2 ते 3 महत्त्वाची कारणं आहेत। एक म्हणजे जे आहे ते जे राष्ट्रवादी अजित पवार गटाला जो आहे तो एक असा चेहरा द्यायचा होता जो तरुण पण असेल, त्याचबरोबर शहरी जे अल्पसंख्याक आहेत त्यांना घेऊन चालणारा असेल आणि त्यामुळे अजित पवार गटाचा जो अल्पसंख्याक आम्ही अल्पसंख्याकांच्या समर्थनार्थ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडनं करण्यात येईल। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबा सिद्दीकी यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्ष जॉईन केला होता त्याच्यानंतर त्यांच्या मुलाला म्हणजे झिशान सिद्दीकीला हवं तसं यश जे आहे ते विधानसभेच्या निवडणुकीत मिळालं नाही आणि एकूणच बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियाला राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये येऊन असा फारसा काही मोठा फायदा झाला नव्हता आणि त्याचमुळे आता एका बाजूला झिशान सिद्दीकी यांना जर विधान परिषदेवरती पाठवलं तर अजित पवार यांच्यासाठी एक अजित पवार गटासाठी एक तरुण अल्पसंख्याक आणि त्याचबरोबर मुंबईमधला एक चेहरा जो आहे तो पाहायला मिळेल, ज्याला मुंबईची बऱ्यापैकी जाण आहे आणि लोक आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सभेमध्ये जे आहे ते सना मलिक आहेत, मात्र परिषदेसाठी झिशान सिद्दीकी आणि त्याचबरोबर ठीक आहे। म्हणजे थोडक्यात गणित असं आहे की राष्ट्रवादीनं सभा आणि परिषद या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मुसलमानांना प्रतिनिधित्व द्यायचं ठरवलेलं दिसतंय। तुर्तास धन्यवाद या तपशिलासाठी।